इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी आता लोकशाहीच्या जलजीवन मिशनच्या बातमीची दखल घेतली आहे। तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांच्या चौकशीची मागणी केलेली आहे। त्याचबरोबर जलजीवन मिशन योजना त्यांची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। इगतपुरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जलजीवन मिशनचे अनेक कामं चालू आहेत। करोडोचा निधी हा ग्रामीण भागामध्ये वाटप करण्यात आलेला आहे प्रशासनाकडून, परंतु जलजीवनचे अनेक कामं हे आजही 80% पेक्षा कामं हे अपूर्ण आहेत। नेमका आमदार खोसकर यांची भूमिका काय आपण जाणून घेऊ। मामा काय सांगाल? जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी माझी भूमिका एकच आहे की जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जे आता काही कामं चालू आहे पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये, याच्या अगोदर आदिवासी उपयोजना, राष्ट्रीय पेयजल, 4 योजना या ठिकाणी प्रत्येक गावाला त्याचा खर्च झाला। परंतु या ठिकाणी 100% मी अधिकाऱ्यावर आरोप करतो की अधिकाऱ्याच्या संगनमताने हा निधी खर्च केला जातो। शासनाचा केंद्र शासनाचे 60% आणि राज्य शासनाचे 40%, एकूण 100% निधी हा खर्च होतो। जी काही आता मनमानी कारभार चाललेला आहे पूर्ण एकदा इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये नाही, पूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ह्या बाबतीमध्ये वरच्या लेवलला मंत्रिमंडळातून कॅबिनेटमधून याची चौकशी झाली पाहिजे। IAS अधिकारी समिती नेमली पाहिजे की शासनाचा नेम काय म्हणतो, पहिली विहीर खोदली पाहिजे, विहिरीला पाणी लागलं तर पुढचं उद्भव लागल्यानंतर पुढचं पाणी, पाईपलाईन झाली पाहिजे, टाकी झाली पाहिजे, नंतर इतर व्यवस्था झाली पाहिजे। आज माझ्या मतदारसंघामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये कमीत कमी 40 ते 45 योजना फेल गेलेल्या आहे पाण्यापासून। पुढचा खर्च सगळा करून ठेवलेला आहे। शासनाचा नेम काय म्हणतो, तर तुम्ही झालेल्या मूल्यांकनाच्या 100% मूल्यांकन झालं तर 80% त्या ठिकाणी त्याला बिल दिलं पाहिजे। याचं 80% मूल्यांकन झालं तर 100% बिल देत आहे। आमच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये आरक्षण ठेवलेलं पाहिजे त्यांनी, फक्त 10% आरक्षण ठेवलेलं आहे। माझी मागणी आहे की प्रत्येक ज्या DPTCला मी 30% आरक्षण मागितलं आहे, ते आरक्षण आमचं ठेवल्यानंतर किती पाणी त्यांनी नेलं आमचं काही म्हणणं नाही, ते सुद्धा 30% पाणी आरक्षण केलं पाहिजे। ही सर्व सरपंच ग्रामस्थांची मागणी त्या पद्धतीने मागतो। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।